नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण की अर्जुनच्या आता मणक्याला डॅमेज झाल्यामुळे त्याचं सगळ्यात मोठं ऑपरेशन करायचं आहे आणि ते ऑपरेशन इतकं सिरियस लेवलचं असणार आहे की एकतर अर्जुन उठून उभा राहू शकतो, अदरवाईज अर्जुन कायमचा बेड रिडन राहू शकतो आणि त्या ऑपरेशनमध्ये अर्जुनच्या जीवाला भयंकर धोका असतो. म्हणजे अर्जुन आता जीवनमरणाच्या दारातच उभा असताना सायली एक कठीण असं व्रत करणार आहे. गरोदरपणात असतानाही सायलीला आता मोठी अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे. आता त्याच परीक्षेमध्ये अर्जुनचं हे व्रत म्हणजे अर्जुनला हे व्रत किती फलदायी ठरणार आहे आणि सायली हे व्रत करत असताना तिला किती यातना होत आहेत आणि अर्जुन शुद्धीवर येतो आहे की नाही. आणि त्याचबरोबर मनू आता पोलिसांना सगळं सत्य सांगणार आहे की नाही, सगळं आजच्या या भागामध्ये आपण पाहूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आतापर्यंत आपण मालिकेमध्ये पाहत होतो की घरामध्ये एक वेगळंच टेन्शन आलेलं असतं. सायलीची डिलिव्हरी तोंडावर आलेली असताना इथे आता घरामध्ये खूप मोठं टेन्शन आलेलं आहे. सगळेजण काळजीमध्ये असतात. आपल्या अर्जुनचं कसं होणार सगळ्यांना भीती असते. अर्जुनवरती इतका मोठा प्राणघातक हल्ला झाल्यामुळे घरात आता सगळेजण खूप काळजीमध्ये आहेत. त्याचबरोबर सायलीला अर्जुनची बातमी कळालेली असल्यामुळे सगळेजण टेन्शनमध्ये असतात. कसेबसे सायलीपासून ही बातमी लपवलेली असते, परंतु आता ही बातमी जेव्हा समजते तेव्हा मात्र सगळेजण अगदी टेन्शनमध्ये असतात. काय करायचं, कसं करायचं या गोष्टी काहीच कळत नसतात. इथे आता सायली विचार करते की माझ्या अर्जुनला जर काही झालं तर मग मी जगू शकणार नाही. ती आता तातडीने हॉस्पिटलमध्ये निघालेली असते. त्याचबरोबर मनू आता तिला काउन्सिलर भेटायला येते. काउन्सिलर तिच्याबरोबर बोलत असते. ती खूप मोठ्या शॉकमध्ये असते, कारण की जर ह्या सगळ्या गोष्टी तिच्या मनावरती बेतल्या किंवा ती काहीच बोलू शकली नाही तर मात्र खूप कठीण होऊन बसेल. जे या सगळ्याच्या मागचे सूत्रधार आहेत त्यांना जर शोधायचं असेल तर तिने बोलणं हे खरंच खूप गरजेचं आहे. त्यामुळे ती आता बोलायलाच हवी. यासाठी सगळेजण प्रयत्नात असतात. कसं होणार, काय होणार या सगळ्या गोष्टी तिला आता कळत नसतात. आता काउन्सिलर मॅडम तिला सगळं काही विचारत असतात की बाळा, तुझ्या मनामध्ये काय आहे ते बोल, काहीही लपवू नको. हे सगळं कोणी केलं, तुझ्या सांग, म्हणजेच हे सगळं कोण असं करत होतं, या सगळ्या गोष्टी आता तिला विचारल्या जात असतात. मग त्याच वेळेला काउन्सिलर मॅडम ही म्हणत असते की मनू, खरं खरं सांग, तू आमच्यापासून काही लपू नकोस आणि तुझ्या जीवाला अजिबातच धोका नाही आहे. तू जे काही आहे ते सांगू शकतेस, काहीच प्रॉब्लेम नाही. आता मात्र हे सगळं होत असताना कॉन्स्टेबल त्याचप्रमाणे मोठ्या इन्स्पेक्टर त्या देखील असतात. हे सगळं होत असताना मध्ये तरी कोणीतरी मुद्दाम लुडबुड करण्याचा प्रयत्न करतं, परंतु त्यावेळेला कोणीही त्यांना उभं करत नाही. कारण की राकेशचा माणूस हा मुद्दाम येऊन मध्ये काय चालू आहे हे बघण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हे बघत असताना आता कॉन्स्टेबल वगैरे सगळेजण थांबवत असतात. कारण ही जी केस आहे ही खूप जास्त क्रिटिकल आहे. त्यामुळे जर मध्ये कोणी केलं तर बघा काय करतो असं सांगितलं जातं. त्यामुळे इथे आता काही झालं तरीही त्यांना पुढे काय करायचं हे काहीही समजत नसतं. सायली मात्र या सगळ्या गोष्टींपासून खूप जास्त वंचित आहे. सायलीला आता काय करायचं काहीही कळत नाही. कारण की अर्जुनवरती इतका मोठा हल्ला झाला आहे, त्यातून वाचायचं म्हणजे अर्जुनला कसं वाचवायचं हे तिला काही कळत नसतं. आता अर्जुनबरोबर घालवलेल्या सगळ्या गोष्टी तिला हळूहळू आठवत असतात. म्हणजे अर्जुनसोबत झालेलं लग्न, त्यानंतर पुढे दोघं एकमेकांच्या कसे प्रेमात पडत गेले, या सगळ्या गोष्टी आता तिला आठवत असतात. आणि ते आठवून ती स्वतः खूप विचार करण्याचा प्रयत्न करते, परंतु तिचे विचार हे अजिबातच थांबायला तयार नसतात. अर्जुन हा तिच्याबरोबर प्रेमात दोघं एकमेकांच्या कसे अडकले गेले, त्यानंतर सायली प्रेग्नेंट झाल्याचं अर्जुनला कळालं होतं, तेव्हा अर्जुनने किती नाचत त्या सगळ्याचं कौतुक केलं होतं, हे सगळं आता त्यांना आठवत असतं. आणि त्यामुळेच अर्जुन हा खूप खुश झाला होता. आणि हे नवीन सगळं काय झालं या सगळ्या गोष्टी सायलीला खूपच त्रास देत असतात. सायली आता म्हणते की नाही, काही झालं तरीही मी यांना काही होऊ देणार नाही. आणि अश्विन म्हणतो की अजिबात काळजी करू नकोस वहिनी, सगळं होईल व्यवस्थित. तिला धीर देण्याचा प्रयत्न करतात, परंतु अर्जुनची तब्येत ही खूप क्रिटिकल असते. अश्विनने सांगितल्याप्रमाणे आपल्याला आता फक्त वाट बघण्याची गरज आहे. आणि डॉक्टर साहेब म्हणतात की आपण आता देवाकडेच फक्त प्रार्थना करू शकतो. सायलीला तीच एक आठवतं की
देवालाच प्रार्थना केली पाहिजे, कारण देवच या सगळ्यामधून बाहेर काढेल. माझ्या अर्जुनला लवकर बरं करायचं असेल तर देवाशिवाय दुसरा कोणताही आधार नाही. आणि म्हणून ती ठरवते हॉस्पिटलमध्ये तिथेच गणपती बाप्पाची मूर्ती असते. प्रतिमा आणि कल्पना दोघेजणही सायलीच्या मागे मागे जात असतात. सायली म्हणत असते की मला माहिती आहे अर्जुन, तुम्ही उठणार, तुम्ही असे झोपून राहू शकत नाही. बघा ना, आपलं बाळ तुमची वाट बघतंय. आता काही दिवसामध्ये माझी डिलिव्हरी होईल, आपलं बाळ येणार आहे. मग तुम्हाला त्यांना बघायचं नाही आहे का? लवकर चला. सायली आता हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांसमोर हात जोडते की प्लीज डॉक्टर, प्लीज माझ्या नवऱ्याला लवकर या सगळ्यामधून बाहेर काढा, आमचं बाळ वाट बघतंय. तेव्हा मग लगेच डॉक्टर म्हणतात की हे बघा मॅडम, तुम्ही जे काही बोलताय ते मला तर पटतंय, परंतु आता आपल्याला एक गोष्ट बघायला लागेल, ते म्हणजे आम्ही त्यांचं ऑपरेशन करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू, परंतु तिथे आता त्यांना त्या ऑपरेशनबरोबरच आपल्याला एक देवाच्या साथीची गरज आहे. असं आता बोलल्याबरोबर सायली तडक तिथून निघते. सायली घरच्यांना सांगते की मला माहिती काही झालं तरीही यांना मी त्रास होऊ देणार नाही, मला मात्र आता यांचा त्रास बघवणार नाही आहे. सायली आता देवाजवळ जायला लागते. तर इथे मनूला कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात की एक आठवा, म्हणजे त्या दिवशी काय काय झालं होतं, तू कुठे कुठे गेली होतीस ना, या सगळ्या गोष्टी आठवण्याचा जरा प्रयत्न कर, म्हणजे मग तुला नक्की काय जाणवते हे आपण बघूया, नक्की काय होतंय तुला. तेव्हा मनू म्हणते की मी नेहमीसारखी त्या दिवशी निघाली होती ट्युशनला आणि त्याच वेळेला काही लोक आले आणि त्यांनी मला व्हॅनमध्ये बसवलं आणि व्हॅनमध्ये बसवल्यानंतर मला एका ठिकाणी डांबून ठेवलं होतं आणि हे सांगितलं होतं की कोणी जर काही विचारलं तर सांगायचं की हे सगळं करणारी व्यक्ती ही दुसरीच कोणीतरी आहे, म्हणजे हे सगळे करणारी सायलीताई, म्हणजे सायलीताईवरती हा सगळा मला आरोप टाकायला सांगितलेला होता. आता ती हे बोलायला लागल्याबरोबर ज्या इन्स्पेक्टर मॅडम असतात तिचं सगळं जे काही बोलणं असतात ते ऐकत असतात आणि त्यामुळे आता मनू पुढे काय काय बोलते याकडे त्यांचं अगदी बारीक लक्ष असतं. मनू सगळंच बोलून टाकत असते. तेव्हा लगेचच आता कॉन्स्टेबल मॅडम म्हणतात की याचा अर्थ सायली सुभेदार यांनी काही केलेलं नव्हतं. तेव्हा मनू जोरजोरात रडायला लागते आणि म्हणते की नाही, खरंच हे काहीही तिने केलेलं नाही आहे, आमची ताई सायलीताई खरंच खूप चांगली आहे, तिच्यावरती प्लीज तुम्ही कोणतेही आरोप करू नका, ती हे जर काही करते ना ते सगळ्या गोष्टी खरंच खूप मनापासून करते आणि या गोष्टी या खरंच खूप म्हणजे खूप चांगल्या आहेत, काय करायचं हे काहीही कळत नाही आहे मला, पण माझी सायलीताई आणि अर्जुनदादा हे दोघंजणं खरंच खूप चांगले आहेत. त्याचबरोबर आता हे ऐकल्यावरती इन्स्पेक्टर मॅडमला कळतं की सायली हे सगळं करत नाही तर याच्या मागे दुसरंच कोणीतरी आहे. तर इथे श्वेता मात्र घरी एकटीच असते आणि तिच्यासोबत गोलू असतो. आता त्याचबरोबर श्वेता ही तिच्या सगळ्या साथीदारांबरोबर कॉर्डिनेशनमध्ये असते की सायली पण आता हॉस्पिटलमध्ये गेली आहे, परंतु अर्जुन काही वाचणार नाही असं दिसतंय, कारण की अश्विनने सांगितलं की अर्जुन हा खरंच खूप जास्त क्रिटिकल आहे. आता काय करायचं हे कोणाला काहीही तिथे सुचत नसतं. अर्जुनच्या मणक्याचं ऑपरेशन सुरू झालेलं असतं. सायलीच्या कानामध्ये फक्त एकच आवाज घुमत असतो, तो म्हणजे की लवकरच हे सगळं होणार, म्हणजे लवकर सायलीच्या कानात हेच आठवत असतं तिला की नवऱ्याला वाचवण्यासाठी देवाच्या उपायांची पण गरज आहे, म्हणजे देवाचे उपकारही मानायला हवेत तेवढेच. अर्जुनला आता बरं करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणून ती हात जोडून विनवणी करते देवाला देखील. ती म्हणते की गणपती बाप्पा, दरवर्षी सगळेजणं तुझी खूप मोठी आराधना करतो, स्वतःच्या हाताने अर्जुन सर तुला घेऊन येतात, तुझी देवा प्रार्थना करतात, आम्ही तुझ्याकडे हात जोडून विनंती करतो, मग याच वेळेमध्ये हे सगळं कशासाठी, काही दिवसांवरच तुझं आगमन होणार आहे, मग हे सगळं का, इतकं मोठं विघ्न का अर्जुन सरांवर, नाही कृपा करून त्यांच्यावरचं हे विघ्न तू कायमचं बाजूला टाळ. मला एक गोष्ट समजते, ते म्हणजे की काही झालं तरीही अर्जुन सरांना आपण असं टाळू शकत नाही, मला त्यांच्याशिवाय आयुष्यच दिसत नाही, माझी अवस्था बघ गणपती बाप्पा, काही दिवसातच मला बाळ होणार आहे, मग या बाळाचे बाबा यांना तर धड राहिलं पाहिजे ना, माझे अर्जुन सर त्यांना काहीच व्हायला नको आणि मी हे सहनही करू शकत नाही. म्हणून देवा, आज तुझी परीक्षा आहे असं समज, आज ही गरोदर जिच्या पोटात बाळ आहे ती तुझ्याकडे व्रत करणार आहे आणि हे व्रत निर्जळी असेल,
जोपर्यंत अर्जुन सरांची काही आनंदाची बातमी येत नाही तोपर्यंत मी इथून जागची हलणार नाही. तुझ्यावर मी हा कुंकवाचा अभिषेक करत राहीन. माझ्या हातून त्या दिवशी कुंकवाचा करंडा सांडला आणि त्यानंतर हे सगळं झालं ना, मग आता मी काहीही थांबणार नाही, काही ऐकणार नाही. मी हे सगळं करूनच राहणार. असं म्हणून आता सायलीने व्रताला सुरुवात करायला घेतलेली आहे. तर इथे सगळेजण आपापल्यात गप्पा मारत बोलत असतात आणि सगळ्यांनी कॉल केलेला असतो. आणि त्यामध्ये आता महिपत आणि बाकीचे सगळे बोलतात की अर्जुनच्या बाबतीत सत्य आता कळेलच लवकर, आपला माणूस तिथे आहे. आता सायली जे काही अर्जुनच्या तब्येतीकडे बघून रडत होती ते सगळं आता ते बघत असतात व्हिडिओ कॉलमार्फत. आणि कशाप्रकारे सायलीला हा त्रास होत होता हे सगळं प्रियाला बघायचं असतं. प्रिया म्हणते की सायलीला असेच हालहालत व्हायला पाहिजेत, कारण की अर्जुन गेल्यानंतरही तिला असाच त्रास झाला पाहिजे, हेच मला हवं आहे आणि याच गोष्टी मला करायला अगदी आनंदाने आवडतील. असं म्हणून आता इथे हे सगळं सायली विचार करत असते. आणि सायलीला इतकंच कळत असते की काहीही झालं तरीही आपल्याला आता व्रत केलं पाहिजे. सायलीचे जे लाईव्ह अपडेट असतात, म्हणजे ती काय काय करते हे सगळं आता तो माणूस हा सायलीचं सगळं काही तिथे पाठवत असतो. आणि त्यामुळे सगळेजण बघून खूप खुश असतात. सुभेदार कुटुंबाला हा होणारा त्रास आहे तो पाहून बाकीच्यांना अगदी असूया आनंद होत असतो. फक्त एवढंच की काही झालं तरीही मनूला पोलिसांनी ताब्यात घेतले. तिने जर आपल्या विरोधात काही तोंड उघडलं तर मात्र आपण फसलो असं समजायचं. आणि जो माणूस तिथे माहिती काढण्यासाठी गेला होता त्याने तर सध्या सांगितलंय की तिने काहीही तोंड उघडलेलं नाही आहे. पण जर तिने तोंड उघडलं तर मात्र आपली पूर्णपणे वाट लागू शकते, हे त्यांच्या लक्षात येत असतं. इथे आता कल्पनाला खूप वाईट वाटत असतं की आता काय होणार या सगळ्या गोष्टी. माझा अर्जुन असं म्हणून ती रडत असते. अश्विन तिला म्हणतो की मम्मा प्लीज काळजी करू नको, शांत हो. अश्विन दादाला वाटेल बरं, अश्विन म्हणायला लागतो. इथे मनू आता सगळं सत्य पोलिसांना सांगत असते. त्यांना कुठे ठेवलं, कुठून हलवलं आणि त्याचप्रमाणे मला ना काही गुंगीची औषधं द्यायची, त्या औषधांमधून मला झोप लागायची, मला काहीही सुचायचं नाही. हे सगळं आता जेव्हा तिला साथी सांगत असते तेव्हा मात्र इथे आता सगळ्या गोष्टी अगदी वेगळ्याच असतात. मनू आता पाणी पिऊन सगळं सांगायला सुरुवात करते की मला हा जो होणारा त्रास आहे तो माझ्याबरोबर इतर मुलींनाही झाला होता, पण मला खूप प्रमाणात त्रास द्यायचे. मला इंजेक्शन वगैरे बेशुद्ध पाडण्यासाठी मी कुठेही आरडाओरडा करू नये त्यासाठी मला खूप त्रास देत होते. आता ते लोक कोण होते असं म्हटल्यावरती इथे आता मनू म्हणते की ते लोक कोण होते मला इतकं आठवत नाही, कारण त्यांनी त्यांच्या चेहऱ्यावर काही बांधलेलं असायचं. पण एक लोकांचे चेहरे मला आठवतात, चांगले आठवतात आणि ते 2 चेहरे मी कधी विसरू शकत नाही. तर आता इन्स्पेक्टर मॅडम म्हणतात की ठीक आहे म्हणू, तुला जे काही आठवतं आहे ना ते तू सगळं आपण स्केच करूया, म्हणजे त्या स्केचमार्फत तरी आपल्याला लक्षात येईल की तू नक्की कोणत्या माणसांबद्दल बोलतेस, की कोणती लोकं आहेत ज्यांनी तुला त्रास दिला, हे सगळं आता बघायचं आहे. तर अर्जुनचं ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन सुरू झालेलं असतं. सायली ही आता गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे गेलेली असते आणि ती कंटिन्यू गणपती बाप्पाच्या मूर्तीवरती आपल्या त्या कुंकवाने अभिषेक करत असते. आणि तिचं हे कठीण असं व्रत, जोपर्यंत अर्जुनची काही आनंदाची बातमी येणार नाही ना तोपर्यंत मी हे व्रत करत राहीन आणि अर्जुनचं ऑपरेशन झाल्याशिवाय, व्यवस्थित झाल्याशिवाय मी थांबणार नाही. मी ना पाणी पिणार ना मी अन्न खाणार, असं म्हणून तिचं आता ते सगळं सुरू असतं. तर इन्स्पेक्टर साहेब आता एका स्केच आर्टिस्टला घेऊन येतात आणि त्याचबरोबर मनू आता ते स्केच काढायला सुरुवात करत असते. आणि म्हणजे स्केच आर्टिस्टला ती वर्णन सांगायला सुरुवात करते. आता मनू ज्याप्रमाणे वर्णन सांगत असते त्याचप्रमाणे स्केच आर्टिस्ट ते स्केच कंप्लीट करत असतो. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात की हे बघ, अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे तुम्हाला. तुम्ही जे काही बोलाल ना त्याचप्रमाणे आपण जाऊया आणि कोणीही काहीही करू शकणार नाही, त्याच्यामुळे अजिबात घाबरण्याची गरज नाही. आता पोलीस तुझ्या पाठीशी आहेत त्यामुळे तुला अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे, असं मनूला ती सांगते. त्यानंतर इथे आता पोलीस हे त्या दुसऱ्या सापडलेल्या माणसाला बदडत असतात, परंतु तो तोंडातून काहीही वाक्य काढत नसतो. इथे आता मनू ही स्केच काढत असताना जी 2 मुलं म्हणजे जी सचिनची 2 माणसं असतात त्यांचं स्केच आता ती काढत असते. तर इथे श्वेता अजूनही घरी तशीच असते. तिला गोलूची काळजी घ्यायला सांगितलेली असते म्हणून तिला नाईलाज असतो, त्याची काळजी घ्यायला लागत असते. आता श्वेता विचार करत असते की काय करायचं. आता मात्र जर ती मनू काही बोलली तर प्रॉब्लेम आहे आणि हा अर्जुन काय माहिती काय करतोय, तो तर उठून बसलाच नाही पाहिजे, अशी अवस्था झाली पाहिजे त्याची. कायमचा तो कोमामध्येच गेला पाहिजे, नाही तर कायमचा संपला पाहिजे, याचीच ती वाट बघत असतात सगळे न्यूजची.
आणि हे सगळं जे काही घडतंय त्यामागे जर काही झालं तर कोणाला, असा विचार तिच्या मनामध्ये सारखा सारखा इथे आता येत असतो. त्याचबरोबर सायलीचं हे व्रत सुरू झालेलं असतं. सायली म्हणते की काही झालं तरीही मी आता गप्प बसणार नाही. मी देवा म्हणजे ती ओम गंगणपती नमः असं म्हणत आता ते व्रत पूर्ण करत असते. ती खातही नसते, काहीच घेत नसते. बराच वेळ झालेला असतो. ऑपरेशनही खूप वेळ सुरू असतं. तिला कल्पना आणि प्रतिमा दोघी समजावत असतात की सायली बाळा थांब, असं नको करू, तुला त्रास होतो या सगळ्याचा, प्लीज थांब, त्रास होतोय, तू काहीतरी खाऊन घे. परंतु सायली अजिबातच आता ऐकायला तयार नसते. सायली ही वाट बघत असते की कधी माझे अर्जुन सर बरे होतात आणि कधी सगळं व्यवस्थित होतं. इथे सायली हात जोडून असते, देवाला विनवणी करते की माझ्या मुलाचं किंवा बाळाचं बाबा आहे, त्याला तू व्यवस्थित कर, लवकर त्याला शुद्धीवर आण. इथे अर्जुनचं एमर्जन्सी असं ऑपरेशन सुरू असतं. सगळे डॉक्टर हे आपले शर्थीचे प्रयत्न करत असतात अर्जुनला वाचवण्यासाठी. प्रत्येकजण आपापल्या परीने काही करण्याचा प्रयत्न करत असतो. इथे सायली ही हात जोडून व्रत करत असते की गणपती बाप्पा काहीतरी कर आणि माझ्या अर्जुनला बरं वाटू दे. तर अर्जुनचं इथे ऑपरेशन असतं आणि सायलीचं इकडे मोठंच एक अग्निपरीक्षा सुरू असते. माझ्या नवऱ्याला लवकर बरं कर असं म्हणून ती आता हे सगळं व्रत करत असते. इथे सायलीचं व्रत काही थांबत नसतं आणि अर्जुनच्या ऑपरेशनचंही खूप वेळ निघून गेलेला असतो. अश्विनही नुसता इकडून तिकडे फेऱ्या मारत असतो. घरातलेच सगळे नुसते फेऱ्या मारत असतात. अर्जुनचं काय होते, प्रत्येकाच्या जीवाला धास्ती लागलेली आहे आणि आता हे अजिबात करताना सायली थांबत नसते. तिला त्रास होत असतो, तिला चक्करसारखं होत असतं, पण नाही, ती अजिबात थांबत नाही. ओम गंगणपती नमः असं म्हणत ती ते व्रत सुरूच ठेवते. तेवढ्यातच तिथून आता ऑपरेशन थिएटरची लाईट ऑफ होते आणि ती लाईट ऑफ झाल्याबरोबर सगळ्यांचं लक्ष तिकडे जातं. प्रतिमा, कल्पना दोघीही तिथून सायलीच्या इथून हलून तिथे जातात. सायली ऑपरेशन झालं असं ऐकल्यावर सायलीच्या जीवाची धाकधूक व्हायला लागते. तिच्या डोळ्यात पाणी येतं. तोपर्यंत डॉक्टर साहेब बाहेर येतात आणि डॉक्टर साहेब हे तिथून सांगतात की कॉंग्रॅच्युलेशन्स, हे ऑपरेशन सक्सेसफुल झालेलं आहे आणि आम्ही अर्जुन सुभेदारला वाचवण्यात यशस्वी झालो आहे. आणि हे ऐकल्यावर इथे आता सायलीच्या डोळ्यातलं पाणी हे आणखी येऊ लागतं. सायलीने गणपती बाप्पासमोर जे व्रत ठेवलेलं असतं ते पूर्ण झालेलं असतं आणि अर्जुन आता हळूहळू शुद्धीवर येत असतो. त्यामुळे आता अर्जुन शुद्धीवर आल्यानंतर पुढे नेमकं काय घडणार आहे सगळं पाहणं रंजकतेचे ठरेल. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.